Good morning, friends. Today we are going to learn a poem, Indian Weavers. This poem is written by Sarojini Naidu. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garments. ही अतिशय छोटी अशी कविता आहे. याच्यामध्ये अगदी तीन प्रकारच्या वस्त्रांबद्दल पोएट बोलत आहे. द विव्हर्स व्यू ॲट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. दिवसाच्या तीन वेगळ्या क्षणी हा विवर ते कपडे विव करत आहे. इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ अ ह्युमन लाईफ. प्रत्येक स्टांजा मानवी जीवनाच्या महत्त्वाच्या अशा तीन स्टेजेस वर्णन करतो. बर्थ, दॅट इज चाइल्डहूड, ॲडल्टहूड, दॅट इज यंग, अँड डेथ, दॅट इज ओल्ड. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट. या स्टांजाजमधले जे कलर्स आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत, ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. I am Professor Nalini Thakre Chaudhary from GS Gaunde College, Umarkhed. This poem is written by Sarojini Naidu. Sarojini Naidu was born at 1879 and died on 1949. She was a political activist. त्या राजकीय कार्यकर्त्या होत्या. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींसोबत अतिशय महत्त्वाचं असं योगदान त्यांच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. शी वॉज ऑल्सो फेमिनिस्ट. फेमिनिस्ट म्हणजे अ पर्सन हू बिलीव्ज इन फेमिनिझम. फेमिनिझममध्ये विश्वास ठेवणारी व्यक्ती, त्यासाठी कार्य करणारी व्यक्ती. अँड ट्राईज टू अचीव चेंज दॅट हेल्प्स वुमन टू क्रिएट इक्वल अपॉर्च्युनिटीज अँड ट्रीटमेंट. आणि स्त्रियांना समान वागणूक, समान अपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. अ पोएट, शी वॉज ऑल्सो अ पोएट. शी वॉज द फर्स्ट इंडियन वुमन टू बी प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. अँड शी वॉज ऑल्सो अपॉइंटेड अँड इंडियन स्टेट गव्हर्नर. भारतीय महिला राज्यपाल म्हणूनही त्यांनी पहिलं पद भूषवलेलं आहे. शी वॉज कॉल्ड द नायटिंगल ऑफ इंडिया. सरोजिनी नायडू, नायटिंगल ऑफ इंडिया. नायटिंगल, बुलबुल, भारताचा बुलबुल म्हणून त्यांना सन्मानित केलं गेलं. अबाउट द पोयम. या पोयमबद्दल आपण पाहूया. इंडियन विवर इज अ शॉर्ट पोयम. मी आधी सांगितलेलंच आहे तुम्हाला की ती अतिशय छोटी अशी कविता आहे. इट हॅज ओनली 3 स्टांजाज. ईच स्टांजा रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ: बर्थ, ॲडल्टहूड अँड डेथ. मेटाफरिकली, each dress viewed in a time which symbolizes a particular stage of life. We find that the poem has been structured in a question answer pattern. आपण पाहूया की ही पोयम, ही कविता प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये ही कविता दिलेली आहे. व्हाईल लिव्हिंग अवर लाईफ वी थिंक दॅट वी आर इमॉर्टल. आपलं जीवन जगताना आपल्याला असं वाटतं की आपण कधीही मृत्यू पावणार नाही. वी विल नेव्हर डाय. आपण कधी मृत्यू होणार नाही. अदर्स विल डाय बट नॉट मी. लोक मृत्यू पावतील पण मी मरणार नाही. बट द पोएट सेज दॅट अवर लाईफ इज जस्ट लाईक अ सायकल ऑफ अ डे. पोएट सांगतात की आपलं जीवन हे एखाद्या दिवसाच्या सायकलसारखं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ याच्यासारखं आहे. ॲज इट हॅज द एंड. जसं दिवसाला शेवट आहे, वी हॅव ऑल्सो द एंड. The first stanza of a poem: weavers weaving at a break of a day. Why do you weave a garment so gay? Blue as the wind of a halcyon wild, we view the robes of a newborn child. We views the robes of a newborn child. फर्स्ट स्टांजामध्ये ह्या 4 लाईन्स आहेत. In the first stanza,
द पोएट इन्क्वायर्स द व्ह्युअर्स. तो व्ह्युअर्सला इन्क्वायर करतो, चौकशी करतो. जेव्हा तो व्ह्युअरकडे भेट द्यायला जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की अगदी ॲट अ ब्रेक ऑफ द डे म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग, अगदी सकाळी सकाळी तो व्ह्युअर विविंग करत आहे, कापड विणत आहे. सो ही ask him that why they are weaving clothes at a break of a day, means early in the morning. एवढ्या सकाळी ते का विणकाम करत आहेत, का कापड वस्त्र विणत आहेत. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आणि एवढं गे मीन्स हॅपीली, चार्मिंग, हॅपी, चार्मिंग, गे. तो म्हणतो की द पोएट आस्क हिम दॅट द गारमेंट दॅट इज बीइंग प्रिपेअर्ड सिम्स गे, हॅपी, चार्मिंग, अँड द मूड ऑफ द विवर इज ऑल्सो हॅपी वाईल विविंग दिस क्लॉथ. हे क्लॉथ विणताना त्या विवरचा मूडसुद्धा हॅपी होता. आणि तो म्हणतो की व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. इतक्या हॅपीली, इतक्या आनंदाने तू का हे वस्त्र विणत आहे. अँड अर्ली इन द मॉर्निंग, अगदी सूर्योदयाच्या वेळेला तू इतकं एवढं सुंदर आणि इतके हॅपीली एवढं चार्मिंग असं वस्त्र का विणत आहे. अँड धिस गारमेंट इज ब्लू ॲज अ विंग ऑफ अ हेल्सिओन वाईल्ड. हेल्सिओन वाईल्डसारखं, हेल्सिओन दिस इज अ बर्ड. हेल्सिओन वाईल्डसारखं तू हे का विणत आहे. ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सिओन वाईल्ड. हेल्सिओन दिस इज अ बर्ड, अ मिथिकल बर्ड. पौराणिक शब्द आहे, मिथिकल बर्ड आहे तो, पौराणिक शब्द आहे तो, पौराणिक पक्षी आहे. सेड टू ब्रीड ॲट द टाईम ऑफ द विंटर सॉल्स्टिस इन अ नेस्ट फ्लोटिंग ऑन अ सी. आणि तो पक्षी असा आहे, तो पक्षी की अगदी हिवाळ्याच्या, म्हणजे अगदी हिवाळ्याच्या टोकाला, म्हणजे अगदी 22 डिसेंबरच्या स्मॉलेस्ट डे ऑफ द विंटरच्या स्मॉलेस्ट डे, अगदी सगळ्यात लहान अशा दिवसाला तो काय करतो. ही ब्रीड्स ॲट द टाईम ऑफ अ विंटर सॉल्स्टाईस इन अ नेस्ट फ्लोटिंग ऑन द सी. समुद्रावर तरंगणाऱ्या त्या घरट्यामध्ये तो ब्रीडिंग करतो स्वतःचं. अँड टू हॅव द पॉवर ऑफ कामिंग द वाइंड्स अँड द वेव. आणि त्या खळखळणाऱ्या लाटांना आणि जोरदार अशा वाऱ्यांना फेस करण्याची पॉवर तो त्याच्यामध्ये असते. आणि त्याच क्षणी तो त्याचं ते ब्रीडिंग त्या नेस्टमध्ये तो करतो. आणि म्हणून हे जे आहे तिथं हेल्सिओन, पोएटनी हा वर्ड्स वापरलेला, हेल्सिओन, ब्लू ॲज अ विंग ऑफ अ हेल्सिओन वाईल्ड. म्हणजे हेल्सिओन या पक्षासारखा कलरचं, निळ्याशार अशा कलरचं तू का वस्त्र विणत आहे एवढ्या सकाळी. आणि हेल्सिओन सिम्बॉलायझेस, हा हेल्सिओन काय सिम्बॉलायझेस करतो. द ब्लू कलर ऑफ द हेल्सिओन वर्ड, काय तो सिम्बॉलाइज करतो. लॉयल्टी, निष्ठा सिम्बॉलाइज करतो. इनोसन्स सिम्बॉलाइज करतो. विजडम सिम्बॉलाइज करतो. इन्स्पिरेशन सिम्बॉलाइज करतो. अँड दिस इज द कलर ऑफ द ओशन. हा कलर ऑफ द ओशन, हा ओशनचा कलर आहे. हा स्कायचा कलर आहे, स्कायचा कलर आहे. आणि तो आन्सर काय देतो, विवर आन्सर काय देतो. वी व्ह्यू द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. वी व्ह्यू द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. न्यू बॉर्न चाइल्डचा तो वस्त्र विणत आहे. तो उत्तर देतो की न्यू बॉर्न चाइल्डचं आम्ही वस्त्र विणत आहोत. न्यूबॉर्न चाइल्ड सिम्बॉलायझेस. न्यूबॉर्न चाइल्ड काय सिम्बॉलाइज करतं. अरायवल ऑफ अ न्यू होप. इथं बघा, इथं ॲट अ ब्रेक ऑफ अ डे ते काय सिम्बॉलाइज करतं, ते काय सांगतं. स्टार्ट ऑफ न्यू लाईफ, नवीन जीवनाची सुरुवात. अँड न्यू बॉर्न काय सिम्बॉलाइज करतं. अरायवल ऑफ न्यू होप, नवीन जीवनाच्या आशा, एक्सपेक्टेशन्स तो इथं सिम्बॉलाइज करतो. इथं न्यूबॉर्न चाइल्ड. देर आर मेनी एक्सपेक्टेशन्स अँड होप्स फ्रॉम द न्यूबॉर्न चाइल्ड. नवीन मुलांकडनं आपल्याला खूप एक्सपेक्टेशन्स असतात, खूप होप्स असतात. जस्ट लाईक धिस बर्ड,
हा जो हेल्सिओन बर्ड आहे त्याच्यासारख्याच आपल्याला खूप अपेक्षा असतात. जस्ट लाईक दिस हेल्सिओन बर्ड फेसेस द वेव्ज अँड वाइंड्स ऑफ अ सी. जसा हा समुद्राच्या वेव्ज आणि समुद्राच्या वाइंड्स हवा आहे तो फेस करतो, तसंच वी हॅव एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस न्यूबॉर्न चाइल्ड दॅट इट शुड ऑल्सो फेस ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ हिज लाईफ. त्याच्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम्स त्याने फेस करायला हवेत. तो इनोसंट आहे, इन्स्पायर्ड असला पाहिजे. त्याच्याकडनं आपल्याला खूप अशा अपेक्षा असतात. जसा हा हेल्सिओन बर्ड ब्रीड इन द फ्लोटिंग नेस्ट ऑन द सी. समुद्रावरच्या तरंगत्या नेस्टवरती जसं तो ब्रीडिंग स्वतःचं करतो, त्यासारखंच ह्या तरुण मुलानंही एक्सपेक्टेशन्स त्याच्याकडनं आहे, जीवनाकडनं न्यू डेपकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत की त्यानेही त्याच्या जीवनामध्ये खूप उत्तरोत्तर प्रगती करायला हवी. इन द सेकंड स्टांजामध्ये weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veil of a queen. इथे सुद्धा 4च लाईन्स आहेत. weavers weaving at a fall of night. Again the poet visits to the weaver. पुन्हा तो पोयट त्या विवरला व्हिजिट करतो आणि ही आस्क अगेन, तो पुन्हा विचारतो. या सेकंड स्टांजामध्ये तो पुन्हा विचारतो की व्हाय डू वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. तो पुन्हा विचारतो की व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. इन द सेकंड स्टांजा, द पोएम इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ इन विच वी आर मोस्ट ॲक्टिव्ह अँड वी आर कॅपेबल ऑफ कॉन्करिंग ऑफ द वर्ल्ड. जग जिंकण्याची आपल्याकडे क्षमता असतात, या सेकंड स्टांजामध्ये तो वर्णन करतो. द पोएट अगेन गोज ऑन टू आस्क द विवर्स व्हाय दे हॅव बीन विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट ॲट द इव्हनिंग इमिजिएटली फॉलोविंग सनसेट. सूर्योदय झाल्याच्या नंतरची अगदी संध्याकाळ, सूर्योदय संपलेला आहे आणि अंधकाराला सुरुवात झालेली आहे. तेव्हा तो विचारतो व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. सच ब्राईट गारमेंट, इतकं ब्राईट, इतकं तेजस्वी असं गारमेंट तू का विणत आहे. विच आर लाईक द फिदर्स ऑफ पिकॉक, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक अँड पर्पल अँड ग्रीन. आणि पर्पल आणि ग्रीन कलरचं तो का विणत आहे. तो इथं म्हणतो धिस स्टांजा इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ इन विच वी आर मोस्ट ॲक्टिव्ह. The poet again goes on to ask the weavers why they have been weaving at the fall of night. Such a bright garment, एवढं तेजस्वी असं गारमेंट वस्त्र असं तू का विणत आहे. विचार लाईक द फिदर्स ऑफ पिकॉकच्या फिदर्स सारखे हे वस्त्र तू का विणत आहे. तो विवर्स आन्सर्स दॅट दे आर मेकिंग द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन लाईक द फिदर्स ऑफ पिकॉक विच आर पर्पल अँड ग्रीन. जे पर्पल आहे आणि ग्रीन कलरचा आहे तो मी विणत आहे. तो म्हणतो की मी राणीचा लग्नासाठीचा मी वस्त्र विणत आहे. राणीच्या लग्नाचं मी वस्त्र विणत आहे, व्हेल विणत आहे. तो मी बुरखा, ती ओढणी मी तो विणत आहे. तो सांगतो. हिअर पर्पल कलर तो सांगतो. पर्पल सिम्बॉलायझेस लक्झरी, रॉयल्टी, एक्स्ट्रावॅगन्स ऑफ अ किंगली काइंड. राजासारखा एक्स्ट्राव्हॅगन्स, लक्झरी, रॉयल्टी तो इथं रिप्रेझेंट करतो. पर्पल कलर रिप्रेझेंट करतो. पर्पल कलर ऑल्सो रिप्रेझेंट्स यूथ. तो इथं यूथ सुद्धा रिप्रेझेंट करतो. इट ऑल्सो सिम्बॉलायझेस होप. तो होप सिम्बॉलाइज करतो. द पोएट ट्राईज टू ब्रिंग अवर अटेन्शन दॅट
दो द नाईट इज फॉलिंग. तो आपलं अटेन्शन इथं देऊ इच्छितो, जरी इथं रात्र फॉलिंग आहे अँड द यूथ ऑफ लाईफ इज पासिंग. आणि रात्र ही वाढती आहे, चढती आहे, अंधकार दाटता आहे अँड यूथ इज ऑल्सो पासिंग. हा इथं आपलं अटेन्शन देऊ इच्छितो. यूथ इज ऑल्सो पासिंग, तारुण्यसुद्धा जात आहे. वी शुड फाईट द एजिंग. तर आपण काय करायला हवं? वी शुड फाईट द एजिंग बाय विविंग ब्राईट अँड चिअरफुल थिंग्स. ब्राईट अँड चिअरफुल थिंग्स व्ह्यू करणं म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणं, तेजस्वी आणि आनंदी गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेणं एजला फाईट करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. टू मेक अवर सेल्फ हॅपी. आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल, इफ वी वॉन्ट टू बी हॅपी, आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल तर वी शूड ॲक्सेप्ट ब्राईट अँड चिअरफुल थिंग्स. द पोएट फर्स्ट मेन्शन पर्पल कलर. पहिल्यांदा तो पर्पल कलर मेन्शन करतो बिकॉज इट स्टँड्स फॉर द अर्ली फेज ऑफ यूथ. तारुण्याच्या अगदी अर्ली फेजेससाठी हा पर्पल कलर स्टँड करतो. ही फील्स इंडिपेंडंट. आणि या तारुण्यामध्ये त्या मनुष्याला तरुणाला स्वतः स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं, इंडिपेंडंट वाटतं. ही वॉन्ट्स टू लिव्ह विथ लक्झरियस लाईफ. अगदी लक्झरियस लाईफ त्याला जगावंसं वाटतं. विदाऊट एनी रिस्पॉन्सिबिलिटी. कुठल्याही रिस्पॉन्सिबिलिटीशिवाय आपल्याला 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 लक्झरियस लाईफ जगावंसं वाटतं. आणि म्हणून दॅट्स वाय ही युजेस पर्पल कलर ॲट फर्स्ट अँड देन शी युजेस ग्रीन कलर. ग्रीन कलर स्टँड्स फॉर लॅटर पार्ट ऑफ यूथ. ग्रीन कलर नंतरच्या पार्ट ऑफ यूथसाठी, तारुण्याच्या नंतरच्या भागासाठी त्याने यूज केलेला आहे. वेन मॅरेजेस अँड दच रिस्पॉन्सिबिलिटी मेक वन्स लाईफ मोर सेटल्ड. जेव्हा लग्न होतं आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला मिळतात, आपण रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्सेप्ट करायला लागतो आणि अँड फिल्ड विथ ब्लिसफुल मोमेंट्स ऑफ लव अँड केअर. आणि लव अँड केअरच्या ब्लिसफुल मोमेंट्सनी आपण फुल्ल झालेलं असतो. ब्लिसफुल प्रेमाच्या आणि काळजीच्या ब्लिसफुल मोमेंट्सनी आपण फुल झालेलं असतो. देअरफुल इन दिस स्टांजा ही डिपिक्ट्स द फ्री अँड वायब्रंट नेचर ऑफ यूथ. आणि ह्या स्टांजामध्ये त्यांनी फ्री आणि वायब्रंट नेचर ऑफ यूथ, तारुण्याचं इंडिपेंडंट आणि वायब्रंट नेचर ह्या स्टांजामध्ये त्यांनी यूज केलेलं आहे. इन द थर्ड स्टांजा weavers weaving a Solomon and steel. Weavers weaving a Solomon and steel. Why do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. In the third stanza, again she visits to the weaver. पुन्हा ती weaversला व्हिजिट करते. And she again asks the weavers why they are weaving at the dead of night. पुन्हा एवढ्या रात्री at the dead of night, moonlight chill म्हणजे अगदी रात्री, एवढ्या रात्री ते का व्ह्यू करत आहे ती पुन्हा त्यांना विचारते. द नेचर इज काम अँड चिल. नेचर कसं आहे? काम आहे, क्वाईट आहे आणि चिल आहे. अँड द पोएट ऑब्झर्व्स दॅट weavers are quiet and calm while weaving the garments. And she also observes that while weaving the garments they are also quiet and calm. ते सुद्धा शांत अँड सोलेमन म्हणजे गंभीर आहेत, स्टील आहेत. while weaving these garments, these could indicate that they are showing respect to the dead. ते डेडला रिस्पेक्ट दाखवतं. म्हणजे इन एव्हरी स्टांजा, प्रत्येक स्टांजामध्ये ती पोएट प्रत्येक स्टांजामध्ये त्या गारमेंटचा मूड आणि त्या विव्हरचा मूड सेम दाखवत आहे. गारमेंटचा मूड आणि विव्हरचा मूड ती सेम दाखवत आहे. इन द लास्ट स्टांजा शी सेज दॅट she indicates that they are showing respect to the dead.
ती दाखवते की ते रिस्पेक्ट व्हाईल विविंग दिस क्लॉथ व्हाईट क्लॉथ्स दे आर शोईंग देअर रिस्पेक्ट टू द डेड. द वर्ड स्टील स्टँड्स फॉर इमॉबिलिटी ऑफ द डेड. स्टील हा इमॉबिलिटी ऑफ द डेड, मृत्यू झालेल्या मनुष्याची इमॉबिलिटी, स्थिरता ती इथे दाखवत आहे. व्हाईट सिग्निफाईज प्युरिटी, ट्रूथ ऑफ द ओल्ड एज, ट्रूथ ऑफ द लाईफ, ट्रूथ ऑफ धिस वर्ल्ड, ट्रूथ ऑफ धिस युनिवर्स. युनिवर्सचं ट्रूथ दाखवत आहे, सत्य दाखवत आहे. व्हॉट इज द ट्रूथ ऑफ द युनिवर्स? विश्वाचं सत्य काय आहे? दॅट द डेथ इज द ट्रूथ ऑफ द युनिवर्स. विश्वाचं सत्य काय आहे? डेथ आहे. अँड व्हाईट सिग्निफाईज धिस ट्रूथ, व्हाईट सिग्निफाईज धिस प्युरिटी अँड ओल्ड एज विच इज मोर क्लोज टू डेथ अँड टू गॉड. जे अगदी ईश्वरासोबत आणि मृत्यूसोबत अगदी हे वाईट अतिशय जवळचं आहे. फिदर डिनोट्स दॅट द डेड बॉडी इज नाऊ लाईफलेस. फिदर, पंख, फिदर डिनोट्स दॅट द डेड बॉडी इज लाईफलेस अँड लाईट वेटेड. की आता ही लाईफलेस आहे. फिदर म्हणजे अगदी हलकं झालेलं आहे. देर इज नो सोल इन द बॉडी. बॉडीमध्ये सोल नाही आहे. इट इज लाईफलेस. देर इज नो वेट इन दॅट मॅन. त्या माणसामध्ये वेटसुद्धा नाही. ही इज ॲज लाईट ॲज फिदर. ही इज ॲज लाईट ॲज फिदर. पंखासारखा अगदी तो हलका बनलेला आहे. अँड क्लाउड्स इंडिकेट्स दॅट द सोल ऑफ द डेड मॅन हॅज रीच्ड द डोमेन ऑफ गॉड. क्लाउड्स इथे सांगत आहे. तो इथं काय म्हणतो? व्हाय डू यू व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. तुझे वस्त्र विणत आहे पंखासारखं व्हाईट आहे आणि क्लाउडसारखं व्हाईट आहे. तुझे वस्त्र विणत आहे ते पंखासारखं आहे, क्लाउडसारखं आहे. तुझे वस्त्र विणत आहे ते पंखासारखं आहे, क्लाउडसारखं आहे, तो म्हणत आहे. अँड दे आर विविंग व्हाईट गार्मेंट्स फॉर डेड मॅन्स फ्युनरल. Dead man's funeral. In this way, the poet metaphorically compares three stages of life, three stages of life with morning, evening, and moonlight night. The poet suggests that nothing is permanent, nor childhood, nor morning, nor youth, nor evening, nor old age, nor night. So be aware about present. In the last, the viewer views white, which signifies that death is truth. Death is truth. In this way, the poet gives three moods of life and आपल्या जीवनाचे 3 मूड्स जीवनाचे ती इंडिकेट करते. जन्म, जीवन आणि मृत्यू. तो पहिल्या स्टांजामध्ये ती म्हणते व्हाय डू विव गारमेंट सो गे. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये ती तो विवर न्यूबॉर्न चाइल्डचं गारमेंट विणत आहे, विव करत आहे. ही वॉज हॅपी, विवर वॉज हॅपी. तो हॅपी होता, चार्मिंग होता. दुसऱ्या स्टांजामध्ये तो मॅरेज व्हील विणत आहे. त्या स्टांजामध्ये तो ब्राईट होता, तेजस्वी, गारमेंटही ब्राईट होतं आणि त्याचा मूडही ब्राईट होता. आणि लास्ट स्टांजामध्ये मूनलाईट चीलमध्ये द विव्हर वॉज सोलेमन अँड स्टील. तो सोलेमन गंभीर होता, स्टील होता, बिकॉज ही वॉज विविंग फ्युनरल्स श्राऊड. मृत्यूचा कफन तो विणत होता. नमस्कार.